हाय एव्हरीवन, फातिमा फॅशन डिझायनर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर हा पहा, हा एंगेजमेंटचा ड्रेस होता. वन पीस जो येतो ना, फॅब्रिकच येतं ते. तर तो आपण पूर्ण भाग ओपन करून घेतला होता. हा फक्त वरचं कमर उंचीपर्यंतचा जेवढा भाग येतो ना तेवढा होता. ह्याचा फ्रंटचा नेक पूर्ण तयार होता, बॅकचाही तयार होता, पण शोल्डर त्याचे जास्त होते आणि त्या मुलीचं माप कमी होतं. त्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे. फ्रंटची गळा रुंदी वगैरे धरून व्यवस्थित अशा प्रकारे माप मी फक्त मुंड्याचं माप टाकून घेतलं, कारण ते शोल्डर जास्त होते त्या ड्रेसचे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार, बॅकच्या मुंड्याचा आकार देत आहोत. आणि हा ड्रेस मला प्रिन्स कट करून, प्रिन्सेस कट जो आपला फ्रंटनी येतो त्या प्रकारे करून मला हा ड्रेस स्टिच करायचा होता. तर मी ह्या भागामध्ये फक्त फ्रंटचा वरचा जो भाग आहे आपला कमर उंचीपर्यंतचा तेवढाच व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथं मी आपलं टक्स पॉईंट घेतला. टक्स पॉईंट 9-9.5 होतं, त्यानुसार मी टक्स पॉईंटचं एक मार्किंग केलं. आणि आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजच्या पण ज्या प्रकारे प्रिन्स कट करण्यासाठी माप टाकतो त्या प्रकारे मी इथं मेजरमेंट टाकलं. आणि ह्याच्यामध्ये स्टोन भरपूर होते, त्यामुळे जास्त काही हालचाल वगैरे करता येत नव्हती. तर या प्रकारे तुम्ही पाहू शकता. आधी मी पायपिंग काढायची विसरले होते, मग मी ते केल्यानंतर पायपिंग त्याची काढली. गोल्डन कलरची पायपिंग होती. आधी आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊया आणि त्यानंतर आपला मधला जो टक्स जाणार आहे तेवढा आपण कट करून घेऊया. आणि अशा प्रकारे जर तुम्ही वन पीस जर शिवला कधी, तर तो खूप छान प्रकारे बसतो. तुम्ही पाहू शकता. आता दोन्ही साईडचे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ते पार्ट्स. एका साईडचे जोडून झाले होते, मी दुसऱ्या साईडचे तुम्हाला स्टिच करताना दाखवते की आपण कशा प्रकारे ते स्टिच करतोय. मैत्रिणींनो, प्लीज मला सपोर्ट करा, जेणेकरून मलाही थोडीफार मदत होईल आणि तुम्हालाही माझ्याकडून थोडं काही शिकायला मिळेल. माझा यानंतरच एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ येणार आहे, तर तोही तुम्ही पहा. अशा प्रकारे आपला प्रिन्स कट हा रेडी झाला. बॅगचा नेक आपला तयार होता, छोटाच नेक होता, पण चालेल, त्यांना चालत होतं त्या प्रकारे, त्यामुळे मी राहून दिला तो तसंच. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान प्रकारे हा ड्रेस, वरची जी पेटी आहे ती स्टिच झालेली आहे. आता ह्याला स्लीव्ज लावून घेऊया. थँक्यू.